नमस्कार मित्रांनो, आजची कथा एका अशा विषयावर आहे जो आपल्या समाजात अनेकदा दबक्या आवाजात चर्चिला जातो। आपण नेहमी म्हणतो की घरचा उंबरठा हा कुटुंबासाठी एक मोठी सुरक्षा भिंत असतो। पण जेव्हा या उंबरठ्याच्या आतच विश्वासाला तडा जातो तेव्हा ती भिंत कोसळायला वेळ लागत नाही। शेजारी धर्म हा आपल्या संस्कृतीत खूप महत्त्वाचा मानला जातो। अनेकदा शेजारी हे नातेवाईकांपेक्षाही जवळचे होतात। पण जर याच शेजाऱ्याची नजर तुमच्या घरावर, तुमच्या संसारावर पडली आणि खुद्द तुमच्याच घरातून त्याला साथ मिळाली तर काय होईल? आजची ही कहाणी अशाच एका कुटुंबाची आहे, जिथे एका चुकीच्या आकर्षणामुळे आणि अनैतिक संबंधामुळे एका सुंदर संसाराची कशी राखरांगोळी झाली, हे आपण पाहणार आहोत। ही गोष्ट आहे विश्वासघाताची, एकटेपणाची आणि एका भयंकर वास्तवाची। ही कहाणी आहे मुंबईच्या एका गजबजलेल्या आणि उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या विक्रम आणि स्नेहाची। विक्रम हा एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करणारा एक अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा तरुण होता। त्याचं आयुष्य एका साध्या गणितासारखं होतं, घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर। स्नेहा ही त्याची पत्नी, दिसायला अतिशय सुंदर, आकर्षक आणि महत्त्वाकांक्षी। विक्रम आणि स्नेहाचं लग्न होऊन 7 वर्षे झाली होती। त्यांना मुलबाळ नव्हतं, कारण विक्रमला आधी करिअरमध्ये स्थिर व्हायचं होतं आणि स्नेहाला तिचं स्वातंत्र्य जपायचं होतं। विक्रम पैशांच्या बाबतीत स्नेहाला कधीच कोणतीही कमतरता भासू देत नव्हता। महागडे कपडे, दागिन्यांची हौस, परदेशवाऱ्या हे सगळं तो तिला पुरवत होता। पण या सगळ्या धावपळीत विक्रमकडे एका गोष्टीची खूप मोठी कमतरता होती, ती म्हणजे वेळ। तो सकाळी 8 वाजता घरातून निघायचा आणि रात्री 9-10 वाजल्याशिवाय परतत नसे। शनिवार रविवारही तो अनेकदा लॅपटॉपवरच डोकं खुपसून असायचा। स्नेहासाठी मात्र हा वेळ काढणं खूप कठीण होऊन बसलं होतं। एक आलिशान घर, पण त्या घरात ती पूर्णपणे एकटी असायची। तिला विक्रमच्या पैशांपेक्षा त्याच्या सहवासाची जास्त गरज वाटू लागली होती। अशातच त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये एक नवीन भाडेकरू राहायला आला। त्याचं नाव होतं रोहन। रोहन हा दिसायला अत्यंत देखणा, फिटनेसची आवड असणारा आणि बोलण्यात अतिशय गोड असा तरुण होता। तो एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत काम करत असल्यामुळे त्याचं कामाचं स्वरूप खूप लवचिक होतं। कधी तो घरीच असायचा तर कधी उशिरा कामावर जायचा। सोसायटीत आल्या त्याने आपल्या हसऱ्या स्वभावाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती। विक्रमशीही त्याची चांगली ओळख झाली। विक्रम अनेकदा विकेंडला रोहनला घरी बोलावून त्याच्यासोबत गप्पा मारायचा। स्नेहा, बघ रोहन किती एकटा असतो, त्याला कधीतरी जेवायला बोलावं, असं विक्रमच स्नेहाला सांगायचा। विक्रमला वाटायचं की शेजारी चांगला असल्यामुळे स्नेहालाही घरात एकटं वाटणार नाही। पण विक्रमच्या या साधेपणाचा आणि विश्वासाचा रोहन कसा फायदा घेणार आहे, याची विक्रमला पुसटशीही कल्पना नव्हती। सुरुवातीला स्नेहा आणि रोहन यांची ओळख फक्त हॅलो हाय पुरतीच मर्यादित होती। पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसा त्यांच्यातील संवाद वाढू लागला। विक्रम ऑफिसला गेल्यावर स्नेहाचा पूर्ण दिवस रिकामाच असायचा। अशा वेळी रोहन कधीतरी काहीतरी निमित्त काढून तिच्या घरी यायचा। कधी त्याला काहीतरी खायला बनवायचं असायचं म्हणून तो स्नेहाकडे मदत मागायला यायचा, तर कधी वाय-फायचा पासवर्ड विचारण्याच्या निमित्ताने। रोहन खूप हुशार होता, त्याला स्त्रियांशी कसं बोलायचं, त्यांचं कौतुक कसं करायचं हे अचूक माहीत होतं। स्नेहा जेव्हा सकाळी बाल्कनीत उभी असायची तेव्हा तो मुद्दाम तिथे येऊन तिला बघून हसायचा। स्नेहाजी, तुम्ही आज खूप फ्रेश दिसताय, तुमच्या हाताची कॉफी खरंच खूप अप्रतिम असते। अशा छोट्या छोट्या वाक्यांनी त्याने स्नेहाच्या मनातील एकटेपणाचा अचूक फायदा घ्यायला सुरुवात केली। स्नेहालाही कित्येक वर्षांनंतर कोणीतरी असं नोटीस करत होतं, तिचं कौतुक करत होतं, हे सुखावून जात होतं। हळूहळू या छोट्या भेटींचं रूपांतर तासनतास चालणाऱ्या गप्पांमध्ये होऊ लागलं। विक्रम सकाळी घरातून बाहेर पडला की थोड्याच वेळात रोहन स्नेहाच्या घरी येऊन बसायचा। दोघे एकत्र कॉफी प्यायचे, सिनेमे बघायचे। स्नेहा नकळतपणे रोहनसमोर आपल्या संसारातील तक्रारी मांडू लागली होती। विक्रम कसा तिला वेळ देत नाही, तो कसा फक्त पैशांच्याच मागे धावतो, हे ती रोहनला सांगायची। रोहनने इथेच बरोबर जाळं फेकलं। तो स्नेहाला खूप सहानुभूती दाखवायचा। विक्रम सर खरंच खूप नशीबवान आहेत की त्यांना तुमच्यासारखी सुंदर पत्नी मिळाली, पण ते तुमची किंमत ओळखत नाहीत। मी असतो तर तुम्हाला कधीच असं एकटं सोडलं नसतं। हे वाक्य त्याने स्नेहाच्या मनावर इतकं बिंबवलं की स्नेहाला विक्रमबद्दल चीड येऊ लागली। तिला वाटू लागलं की विक्रम खरंच आपला गुन्हेगार आहे आणि रोहन हाच तो माणूस आहे जो आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घेतो। आणि याच भावनिक गुंतागुंतीतून ती अदृश्य सीमारेषा ओलांडली गेली। स्नेहा आणि रोहन यांच्यात फक्त मैत्री राहिली नाही, तर ते एका अनैतिक आणि शारीरिक संबंधांच्या जाळ्यात ओढले गेले। आता स्नेहाचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं होतं। ती पूर्वीसारखी चिडचिड करत नव्हती। ती घरात खूप आनंदी दिसायची, सतत नटून थटून राहायची।
विक्रमला वाटलं की स्नेहा आता आपल्या व्यस्त रुटीनशी जुळवून घेत आहे. त्याला खूप बरं वाटायचं. त्याला हे अजिबात समजलं नाही की स्नेहाचा हा आनंद त्याच्यामुळे नाही, तर त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या रोहनमुळे आहे. रोहन आणि स्नेहा अतिशय सावधगिरी बाळगून होते. ते कधीच सोसायटीत एकत्र बाहेर पडायचे नाहीत. विक्रम घरात असताना रोहन अत्यंत सभ्यपणे वागायचा. दादा, वहिनी करून तो दोघांशीही अत्यंत आदराने बोलायचा. विक्रमच्या पाठीमागे मात्र स्नेहा आणि रोहन यांच्यातील जवळीक सर्व मर्यादा ओलांडत चालली होती. दुपारच्या शांततेत विक्रमचं घर हे त्या दोघांच्या अनैतिक संबंधांचा अड्डा बनलं होतं. विक्रमला या गोष्टीचा जराही संशय नव्हता, कारण त्याचा आपल्या पत्नीवर आणि शेजाऱ्यावर आंधळा विश्वास होता. पण म्हणतात ना, पाप कधीच लपून राहत नाही. ते कितीही खोलखड्यात पुरलं तरी ते एक ना एक दिवस बाहेर येतच. स्नेहा हळूहळू खूप बेफिकीर होऊ लागली होती. ती रात्रभर फोनवर कुणाशी तरी चॅटिंग करत असायची. विक्रमने चुकून विचारलं तर ती मैत्रिणीचं नाव सांगायची. तिने अचानक आपल्या फोनला पासवर्ड लावला होता. विक्रम जेव्हा तिच्याजवळ जायचा प्रयत्न करायचा तेव्हा ती काहीतरी कारण सांगून त्याला दूर लुटायची. विक्रमच्या लक्षात हे बदल येऊ लागले होते, पण तो पत्नीवर इतका विश्वास ठेवायचा की त्याने कधीच तिच्या चारित्र्यावर संशय घेतला नाही. एक दिवस विक्रम ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये होता. अचानक त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं. डोकं दुखू लागल्यामुळे त्याने अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली आणि तो दुपारच्या वेळी घरी यायला निघाला. त्याने स्नेहाला फोन केला नाही. त्याला वाटलं तिला सरप्राईज देऊ. तो सोसायटीत पोहोचला. त्याने लिफ्टने आपला मजला गाठला. तो घराच्या दरवाजाजवळ आला आणि चावीने दार उघडणार तितक्यात त्याला घरातून कुणाचा तरी हसण्याचा आवाज आला. तो आवाज स्नेहाचा आणि एका पुरुषाचा होता. विक्रम क्षणभर थबकला. त्याने दारावर कान लावला. आतून स्नेहा आणि रोहन यांचा अगदी जवळीक साधणारा संवाद चालू होता. विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा श्वास कोंडू लागला. त्याने थरथरत्या हाताने दार उघडलं. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. तो थेट बेडरूमकडे गेला आणि तिथे त्याने जे दृश्य पाहिलं ते कोणत्याही नवऱ्यासाठी मृत्यूहून भयंकर होतं. स्नेहा आणि रोहन अत्यंत आक्षेपार्ह अवस्थेत एकत्र होते. विक्रमला दारात उभा पाहिल्यावर दोघांच्याही अंगावर वीजच कोसळली. स्नेहाने घाईघाईने स्वतःला सावरलं. रोहन तिथेच सुन्न होऊन उभा राहिला. विक्रमच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि शरीर रागाने थरथर कापत होतं. त्याने एकही शब्द न बोलता जवळ पडलेला एक फुलदाणीचा जडवास उचलला आणि तो थेट रोहनच्या डोक्यावर मारण्यासाठी धावला. पण रोहनने स्वतःला कसाबसा वाचवला आणि तो विक्रमला बाजूला ढकलून घरातून पळून गेला. विक्रम तिथेच जमिनीवर कोसळला. तो लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडू लागला. ज्या पत्नीसाठी त्याने रात्रंदिवस एक केला होता, जिच्यासाठी त्याने स्वतःच्या आवडीनिवडी मारल्या होत्या, तिने त्याच्या पाठीत असा भयंकर खंजीर खुपसला होता. स्नेहा विक्रमच्या पाया होऊन रडू लागली, भीक मागू लागली. विक्रम, मला माफ कर. मी एकटी पडले होते. मला माहीत नाही मी हे कसं केलं. तो फक्त एक मोह होता. माझं तुझ्यावरच प्रेम आहे, ती गयावया करत होती. पण विक्रमच्या नजरेत आता स्नेहाबद्दल फक्त आणि फक्त तिरस्कार उरला होता. तो तिला म्हणाला, एकटेपणा? जर एकटेपणा होता तर माझ्याशी भांडायचं होतंस, माझ्याशी लढायचं होतंस, पण तू हा मार्ग निवडलास. माझ्याच घरात, माझ्याच पाठीमागे तू माझ्याच विश्वासाचा खून केलास. आता आपल्यात काहीच उरलं नाही. त्याच दिवशी विक्रमने स्वतःचं सामान पॅक केलं आणि तो ते घर सोडून कायमचा निघून गेला. त्याने मागे वळूनही पाहिलं नाही. इकडे रोहनने सोसायटीत बदनामी होईल या भीतीने रातोरात घर खाली केलं आणि तो पसार झाला. स्नेहा आता त्या मोठ्या आलिशान घरात पूर्णपणे एकटी पडली होती. काही दिवसांतच विक्रमने तिच्याकडे घटस्फोटाची नोटीस पाठवली. समाजासमोर, नातेवाईकांसमोर जेव्हा हे सत्य उघडकीस आलं, तेव्हा स्नेहाची खूप मोठी बदनामी झाली. तिचे स्वतःचे आई-वडीलही तिच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. ज्या क्षणिक मोहासाठी आणि ज्या रोहनसाठी तिने आपला 7 वर्षांचा सुखी संसार उद्ध्वस्त केला होता, तो रोहन तिला वाऱ्यावर सोडून पळून गेला होता. मित्रांनो, ही कथा आपल्याला खूप मोठा धडा देऊन जाते. नात्यांमध्ये जर संवाद नसेल तर तिथे गैरसमज आणि एकटेपणा जागा घेतो. पण त्या एकटेपणावर अनैतिक संबंध हा कधीच उपाय असू शकत नाही. विवाह हे 2 व्यक्तींमधील एक पवित्र बंधन असतं, ज्याचा पाया विश्वास असतो. एकदा का हा विश्वास तुटला की तुम्ही कितीही माफी मागितली, कितीही पश्चात्ताप केला तरी तो जुळत नाही. स्नेहाने केलेली ती एक चूक तिला आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊन गेली. दुसरीकडे विक्रमसारख्या एका प्रामाणिक माणसाचं आयुष्य एका चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्यामुळे पूर्णपणे विस्कळीत झालं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? विक्रमने स्नेहाला माफ करायला हवं होतं का? की त्याने घेतलेला निर्णय योग्य होता? नात्यात दुरावा आल्यावर संवादाने तो कसा सोडवता येईल? याबद्दल तुमचे विचार नक्की मांडा. अशाच एका नवीन सत्यकथेसोबत आपण लवकरच भेटू.
तोपर्यंत आपल्या माणसांची काळजी घ्या आणि नात्यांमधील विश्वास जपा.